जय जिजाऊ जय शिवराय आणि मी तुमच्या सर्वांची लाडकी वैष्णवी. तर वैष्णवी काय बनवते? वैष्णवी बनवते आज घरी चिरोट्या आणि तिची मदत करते तिची आजी. तर इकडे मी 1 किलो मैद्याचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी थोडासा सोडा घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. मिक्स केल्यानंतर मी एका साईड गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं होतं. तर तेल एकदम गरम करून घ्यायचं आहे आणि गरम झाल्यानंतर तशाच प्रकारे आपल्याला त्यात पिठामध्ये ओतून घ्यायचं आहे गरम गरमच एकदम. आणि तेच आपण हळूहळू असं मिक्स करणार आहोत आणि गाठी होऊ नयेत त्यामुळे आपण छान अशा त्याच्या गाठी तोडून घेणार आहोत. आणि गाठी तोडून घेतल्यानंतर छान असं थोड्या वेळ त्याला कुस्करायचं आहे, ज्याने परत आपल्याला पिठामध्ये अशा गाठी वगैरे होणार नाहीत. आणि पाणी घेऊन छान असं एकदम घट्ट असं दगडासारखं मळून घ्यायचं आहे ते. आणि मळून घेतल्यानंतर ते छान 1 ते 1.5 तास भिजत ठेवायचं आहे. आणि भिजत ठेवल्यानंतर 1 ते 1.5 तासाने काढून थोडंसं त्याला मळून घ्यायचं. आणि आता इथे लाटण्या अगोदर मी गोळा करून घेतलेला आहे आणि गोळा खाली लाटताना चिपकू नये पळपुटाला, त्यामुळे मी त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. आणि तेल लावल्यानंतर छान असं मी लाटून घेत आहे. तर इथे मी 1 चपाती लाटून घेतलेली आहे आणि ती बाजूला ठेवून दिलेली आहे. आणि तशाच प्रकारे आपण सेम तशीच दुसरीसुद्धा चपाती लाटून घेणार आहोत. आणि तीसुद्धा लाटून झाल्यानंतर त्याची जाडी सेम अशीच ठेवायची आहे. एकसारखेच दोन्हीसुद्धा चपात्या लाटून झाल्या पाहिजेत. आणि लाटल्यानंतर जे आपण मैद्याचं सारण बनवलं होतं ते त्या चपात्यावरती लावून घ्यायचं आहे. आणि लावल्यानंतर तशाच प्रकारे आपली दुसरी जी चपाती आहे ते पहिल्या चपातीवर टाकून घ्यायची आहे. आणि टाकल्यानंतर हलक्या हाताने थोडं थोडं आपण त्याला लाटून घेणार आहोत, जेणेकरून ते सारण आणि दुसऱ्या चपातीला सुद्धा लागेल आणि ते इकडे तिकडे पसरणार नाही. आता हे दोन्ही